प्रत्येकाच्या मनी बसलेला पारायण सोहळा त्या उपक्रम डाकी महाराजांच्या थ्रू किंवा माध्यमातून ज्ञानोबारायाचं जगाच्या विषयीचं तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न, ज्या प्रमाणाची आठवण एके केली हातोखडी, एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला असा हा पालखी नामचा ज्ञानेश्वरी सोहळा गावोगावी ज्यांनी उपक्रम केला. मी म्हणत असतो भगवंताची ती लीला असते महाराज. तुम्ही आम्ही आकाराने निमित्त आहोत, पण करता करविता परमात्मा आहे. आणि त्यांनी त्याच वेळेला अर्जुनाला वचन दिलं की सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. अर्जुना, या जगतामध्ये अधर्माचा नाश करण्याकरता आणि धर्म व्यवस्थेकरता मी कुणाला तरी उभं करीत असतो, कुणालाही नाही बरं, कुणाला तरी. विठाला याचा आनंद घेण्याकरता गावोगावी खेडोपाडी केलेल्या सूचनेप्रमाणे आपापलं योगदान आणि सर्वात मोठा उपकार, सर्वात मोठं कार्य जर काही असेल तर अन्नदान. सर्वतोपरी ज्यांना ज्यांना जे जमतं ते. पण मला एकच सांगायचं की काही जमू, आपण कीर्तन सुरू झाल्यावर अजिबात बोलू नये. त्याचं कारण एक ऐका, आपण महिला मंडळीला हात जोडून विनंती आहे. परिणामतः आपण कीर्तनात बसलो याचं पहिल्यांदा चिंतन ठेवलं पाहिजे. आणि कीर्तनातली जर मर्यादा ओलांडली, आता साड्या नेसून आली, आता कपडे गाड्या घेऊन आली, पुन्हा बेंडपोळ्या होतात. कीर्तनात जर कोणी बोललं तर बेंडपोळी होते, बरं लक्षात ठेवा. हो, आणि अशा या अनुषंगाने शास्त्र संत वचन आपल्याला पाळायची महाराज. थोडीशी सगळ्यांना काळजी करा आणि आदर्श पोहोचवण्याकरता हा सोहळा आहे. म्हणून जेव्हापासून मला तारीख मिळाली, तारखेबद्दल सूचना आली, तेव्हापासून लक्षात आलं की आगळं वेगळं माझ्या मनात पहिल्यापासून येत आहे की संप्रदायामध्ये चिंतन झाली, संप्रदायामध्ये व्याख्यानं झाली, संप्रदायामध्ये भला मोठा पैसा झाला, प्रसिद्धी झाली, आगळी वेगळी मंदिर उभी करण्यात आली. पण ज्या देशात राहतो त्याचा स्वाभिमान सुद्धा आम्ही सांभाळला पाहिजे.
ज्याप्रमाणे आम्ही देशातच राहतो त्याचा देशात पहिल्या नंबरला आम्ही त्याचे आहोत असे नागरिकत्व आपलं सिद्ध असावं. ज्या संप्रदायात राहतो त्या संप्रदायाच्या मूलभूत तत्वाचा मूलभूत सूत्राचा थोडक्यात पथ्य पाळली पाहिजे. आणि अशा या पथ्यपूर्वक विचाराने प्रेरित असे अनेक संकल्प आपण करावे. याही पुढे याची आपल्याला नितांत गरज आहे. म्हणून पहिलं जर नुकसान अर्थकारणात काही झालं असेल तर छोटे मोठे परमार्थ बंद पडले, छोट्या मोठ्या भक्ती व्यवस्था पूर्णतः बंद पडल्या. आणि पण टाळ वाजत होता हे विसरू नका. मंदिर नव्हतं म्हणजे भजन नव्हतं नाही, मंदिर नव्हतं म्हणून टाळ नव्हता नाही, मंदिर नव्हतं म्हणून रामायण नव्हतं नाही, मंदिर नव्हतं म्हणजे दिवा नव्हता नाही. ज्या घराण्यामध्ये मंदिर, ज्या घरात भजन झाली ती देवघर झाली, हे लक्षात ठेवा. मंदिर नसेच आहे तर खाण्याची नेण्याची राहण्याची प्रवासाची भ्रांत होती त्या काळात. त्याही काळामध्ये आमचा टाळ वाजलाय. ज्या महापुरुषाने तो टाळ वाजवलाय म्हणून आम्हाला आज सापडलाय. म्हणून हे कधी विसरता कामा नये, लक्षात ठेवा. म्हणून आमच्या या संप्रदायाची मूळ तत्व जर काही असतील तर छोट्या मोठ्या रूपात का होईना भजन, रामायण, अन्य काही उपकार व्यवस्था आमच्या साधू संतांनी छोट्या काळात सांभाळल्या. आता लोक ते कमरा बांधित नसतील आमच्यासारख्या, पण तपश्चर्या त्यांचीच आहे म्हणून आमच्या अंगाखाली गाड्या आहेत. हे कधीही विसरू नका, लक्षात ठेवा. जर परमार्थ करायचा असेल तर त्यांना विसरून तुम्हाला जमणार नाही. म्हणून एक आगळं वेगळं रूप की जे आमच्या वारकरी संप्रदायाची मूळ कल्पना होती की ज्याचं त्यांनी भजन करावं, इतरासाठी करा का नका करू, बंधन नाही. पण ज्या लोकांनी जुन्या काळात आमच्या छोट्या मोठ्या भक्ती व्यवस्था जपून ठेवल्या आणि त्याचा मूळ हेतूच होता महाराज, आपुली आपण करा सोडव संसार बंध. संसार बंधन तोडावेगी मूळ संकल्पना होती की ज्याचं त्यानं भजन करावं. त्याची कारणमीमांसा आपुला आपण बांधविला गळा. आपण आपल्याला बांधून घेतलं सुखदुःखाच्या या संसारात, मग सोडवायला कोण शेजारी थोडाच येणार आहे. म्हणून मूळ तत्व आहे की भक्ती आपण आपली करावी. पण अशा या भक्तीच्या अनुषंगाने कुठेतरी एक आपल्याला केंद्र पाहायला मिळालं की
ज्या भक्तीमध्ये स्वतंत्र असा भक्तिभाव दडलेला आहे आणि ती कर्तव्य कर्माप्रमाणे करावी. यातून संकल्प पाहायला मिळाला की जिथे अर्थ कारण नाही, ज्याला आजच्या भाषेमध्ये कॅश लेस असा हा शब्द आहे. पण कोरडवाहू नाही, कोरडवाहू नाही म्हणजे शब्द आहे कॅशलेस. याचा अर्थ पैसे ना देणे ना घेणे. पण आता सन्मानित व्यक्तीने शाल आणून घातली, मग मी बोलू का नको? तितकं का होईना मी घेतलं नाही, तितकं सुद्धा घेऊ नये असं आमचं बंधन आहे. विठाला